केव्हा तरी वाटलं असेल की नाही मला मुंबईसाठी रणजी खेळायचं, किंवा त्यापूर्वीच तुला रिअलाइज झालं होतं की आपण आय बिलॉंग टू दिस प्लेस? ते केव्हा वाटलं तुला की नाही मी रणजी कॅप घेऊ शकेल मुंबईची? रणजी कॅप म्हणजे अंडर 13-14ला म्हणजे आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा सगळेच आम्ही बोलायचो की हे धवल कुलकर्णी मुंबई रणजी ट्रॉफी खेळतोय. मी तिथे बसून त्या जागेवर, ती जागा आहे तिथे, तिथे तेव्हा क्लब हाऊस बनत होता, स्विमिंग पूलच्या इथे आम्ही बसून त्याची बॉलिंग बघायचो तिथे आणि बोलायचो की धवल कुलकर्णी जसा टाकतोय आपण पण एक दिवस टाकूया. मी आणि आमचे अंडर 14चे मित्र, धवल कुलकर्णी बॉलिंग टाकतोय, विनायक सामंत किपिंग करतोय, मुजुमदार सर आपले फर्स्ट स्लिपला उभे आहे, रसीम जाफर सेकंड स्लिपला उभा आहे. तर तेव्हा असं वाटायचं की अरे काय स्टार स्टडेड टीम आहे ही, आणि जो रिस्पेक्ट त्यांना मिळायचा मुंबई रणजी ट्रॉफी, तर ते बघून असं वाटायचं नाही ही गोष्ट जर आपण अचीव केली तर काहीतरी क्रिकेटिंग फील्डमध्ये केलंय. मुंबई रणजी ट्रॉफीची कॅप. तर त्यानंतर अंडर 16 खेळलो, अंडर 19ला शेवटचं जेव्हा माझं वर्ष होतं तेव्हा मी कुचबिहार ट्रॉफी खेळलो. सो अंडर 19 असं म्हणतात इज द मेक ऑर ब्रेक एज फॉर अ क्रिकेटर. तिकडनं तुम्ही इधर वर जाता नाही तर तुमचं स्टॉप होतं. सो तेव्हा विनोद राघवन सर कोच होते आमचे, तर तेव्हा 4 मॅच खेळलो कुचबिहारचे आणि मी 25 विकेट काढले 4 मॅच मध्ये. तेव्हा तर ते मला बोलले की तेरे में स्पेशल बात है, तू रणजी ट्रॉफी यही साल खेलना चाहिए.